नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. देवपूर येथे 2018 मध्ये घडलेल्या रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव पाटील यांच्या दुहेरी खून प्रकरणी न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. या प्रकरणात माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह 11 जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी हा निकाल दिला. 8 जून 2018 रोजी देवपूर येथे जमावाने पिता-पुत्राची हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात सरकारी वकील देवेंद्र सिंग तंवर आणि ॲडव्होकेट निलेश दुसाने यांनी प्रभावी युक्तिवाद केला. निकाल ऐकण्यासाठी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. दिनांक 8/6/18 रोजी देवपूर येथील वानखेडकर नगरजवळ बोरसे नगर होते. त्या ठिकाणी मयत रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील यांच्यावरती बाजीराव पवार यांच्या सांगण्यावरून कट रचण्यात आला होता आणि त्यानुसार दोघांची निर्गुण हत्या करण्यात आली होती. यात एकूण 13 आरोपी होते. 13 आरोपींपैकी 11 आरोपींना डबल जन्मठेपेची शिक्षा मेहरबान न्यायमूर्ती जयश्री पुलाटे यांनी ठोठावली आहे. त्यापैकी एक आरोपी जो होता वैभव उर्फ सोनू अरुण पवार याची निर्दोष मुक्तता केलेली आहे. त्या निकालाविरुद्ध आम्ही हायकोर्टात जाणारच आहे. त्याप्रमाणे विक्की वेळीस याला भादवी कलम 212 प्रमाणे 5 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. दुर्मिळातली केस ही अशी होती की ज्याच्यामध्ये 11 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे. याच्यात रावसाहेब पाटील हा बाजीराव पवार याने बाळापूर ग्रामपंचायतमध्ये इलेक्शन झाले होते. त्या बाजीराव पवारच्या अगेन्स्ट त्यांनी काम केलं होतं. याच्यावरून त्यांची धुसफूस चालू होती. त्यानंतर 6 तारखेला दांडी पौर्णिमेच्या कार्यक्रमावरनं परत त्यांची धुसफूस सुरू झाली. 7 तारखेला पण परत त्यांनी वैभव पवारला पण धमकी दिली, वैभव पाटीलला धमकी दिली. ह्या सलग घटना झाल्यानंतर 8 तारखेला ही खुन्नस काढण्यासाठी त्यांनी एक कट रचला आणि स्वस्तिक टॉकीज येथे बरेच आरोपी एकत्र आले. त्यांनी हा कट कसा रचला या बाबतीत पण आम्ही पुरावा दिला. तो पुरावा ग्राह्य धरून भादवी कलम 302 व 120B प्रमाणे बाजीराव पवारला पण यांनी यात दोषी धरलेले आहे. एकूण 11 लोकांना जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे. होता तो आज खरा ठरला आहे. त्यातील काही आरोपी सुटले, 2 जण, त्याबद्दलही थोडी खंत आहे. प्रकरण काय घडलं होतं? 2015 मध्ये बाळापूरच्या इलेक्शन वरून हा वाद झाला होता. त्यानंतर 2018 मध्ये होळीचा दांडा काढण्याच्या कार्यक्रमावरून परत तो वाद चिघळला. त्यानंतर 7 तारखेला परत वाद झाले. मग नंतर 8 तारखेला ही भयानक घटना घडली. त्यानंतर मी प्रशासनाच्या व कोर्टाच्या विनवण्या करून वीसर कोर्टात दाद मागितली. वेळोवेळी पाठपुरावा करून मला खूप संकटांना सामोरे जावे लागले. कधी धमक्या आल्या, कधी पैशांचे प्रलोभन आले, पण आम्ही कशालाही बळी न पडता खंबीरपणे उभे राहून या निर्णय आजपर्यंतचा हा निर्णय पाठपुरावा करत राहिलो आणि शेवटी आज आमच्या मनासारखा निर्णय आला आहे. जरी 2 जण सुटले तरी त्याची खंत आहे आम्हाला. त्यांचा आम्ही अपिलात जाण्याची तयारी ठेवली आहे आणि याच्या पुढेही माझ्या जीवाला खूप धोका आहे. काल पण मला शिवीगाळ करत होते, आज पण तुम्ही बघितला असेल, काल पण बघितला असेल. सगळ्यांसमोर मला त्यांचे नातेवाईक, घरचे शिवीगाळ करतात, आरोपी शिवीगाळ करतात. त्याच्यामुळे माझ्या जीवाचा धोका अजून पुढे वाढला आहे. तरी मी कसली तमा न बाळगता अजून पुढे माझी लढाई अशीच चालू ठेवेल. आणि या गुन्ह्याचा तपास श्रीमती सरिता मंजबापू भांड मॅडम तसेच सतीश गोराडे साहेब यांनी सुरेखपणे केला असून त्यांच्या तपासावरचा बारीक अभ्यास करून त्याच्यावर संपूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून खूप सखोल हे करून ॲडव्होकेट देवेंद्र सिंह तंवर सर तसेच ॲडव्होकेट निलेश दुसाने सर यांनी बारीक अभ्यास करून त्यातील बारीक खाचखळगे हे सर्व हे करून कोर्टाच्या सगळे काही घटना निदर्शनास आणून सर्व आरोप सिद्ध करून आम्हाला न्याय मिळवून दिला आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. तसंच मला औरंगाबादचे जे आमचे वकील आहेत, सपकाळ सर, पवन पवार सर, तसेच चैतन्य देशपांडे सर यांनी देखील खूप सहकार्य केले. त्यांचाही मी खूप खूप आभारी आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.